नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे साधे आणि सोपे. तर मी आज पुन्हा घेऊन आली आहे छोट्याशा अशा 2 रेसिपीचा एक व्हिडिओ, ज्यामध्ये असणार आहे चटण्यांचे 2 वेगवेगळे प्रकार. ज्यामध्ये पहिली असणार आहे खुरसणी किंवा कारळाची चटणी आणि दुसरी असणार आहे सोलापुरी स्पेशल शेंगा चटणी. त्यासाठी पहिल्या चटणीचं साहित्य म्हणाल तर 1 वाटी खुरसणी किंवा कारळ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि थोडंसं चवीनुसार मीठ. सुरुवातीला एक कढई गरम करून त्यामध्ये 1 वाटीभर कारळ किंवा नाशिक कडे याला खुरसणी असं म्हटलं जातं, ते आपण आधी भाजून घेणार आहोत. आपल्याला हे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण तीळ भाजतो आणि ती नंतर तडतड वाजते त्या पद्धतीने हे वाजेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण जिरं घालणार आहोत आणि मग गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका प्लेटमध्ये आपण हे थोडंसं थंड करून घेऊ. हे थोडंसं थंड होईस्तो आपण 15 ते 20 लसूण पाकळ्या ज्या घेतल्या होत्या त्या देखील आपण भाजणार आहोत. लक्षात घ्या, लसूण भाजताना आपण त्यामध्ये तेलाचा किंवा कुठलाही वापर केलेला नाही. लसूण थोडासा भाजून घेतला आणि थंड करायला ठेवला आहे. आणि नंतर यामध्ये आपण घालतोय चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ. चवीनुसार तिखट यासाठी म्हणते की तुमच्याकडे असलेलं तिखट कितपत तिखट आहे हे तुम्हाला चांगलं माहीत असतं, म्हणून तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण वाटून घेतलं आणि नंतर भाजलेला लसूण त्यामध्ये घालून आपण ही चटणी तयार करून घेतोय. सुरुवातीला लसूण न घालण्याचं कारण म्हणजे लसणाचा जो ओलावा किंवा मॉइश्चर आहे ते सुरुवातीलाच त्याला आल्यानंतर ती पूड व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून पहिल्यांदा आपण सुके इन्ग्रेडियंट्स म्हणजे मीठ, जिरे, कारळ भाजलेलं हे आपण आधी वाटून घेतलं आणि नंतर त्यामध्ये घातलाय लसूण. आणि आता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर टेक्स्चर या चटणीला आलेलं आहे आणि ही आपली चटणी अगदी झटपट म्हणजे फक्त 2 मिनिटात ही तयार झालेली आहे. ही चटणी दही टाकून आणि ताक टाकून खायला अप्रतिम लागते. ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत याचा संग छान आणि यापासून बऱ्याचशा भाज्यांची रेसिपी होतात, त्या आपण पुढे बघणारच आहोत. या पद्धतीने तुम्ही बघू शकता ही कारळाची चटणी किती छान दिसते आहे आणि खायला म्हणाल तर हिच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे खायलाही ही छान लागते आणि खायला हवी ही शरीरासाठी चांगली पण आहे. पुढची रेसिपी असणार आहे सोलापूर स्पेशल शेंगा चटणी. त्यासाठी मेन हिरो असणार आहे शेंगदाणे, जिरे, लाल तिखट, थोडंसं तेल, मीठ आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या. पहिल्या रेसिपी एवढेच घटक यामध्ये आहे. फक्त मेन हिरो जो होता तो खुरसणीच्या ऐवजी शेंगदाणा असणार आहे आणि फक्त तेल हा एकच आयटम यामध्ये वाढला आहे. एक फ्रायपॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण आता शेंगदाणे खरपूस मंद आचेवर छान भाजून घेणार आहोत आणि जोपर्यंत त्याची साल सुटी होत नाही किंवा इझिली साल निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. नंतर एका परातीत ते छान थंड करून घ्यायचे आणि हाताच्या सहाय्याने चोळून त्याची साल आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर आपण पुढची कृती करणार आहोत. तुम्ही बघू शकता हाताच्या सहाय्याने साल छान निघते. या प्रकारे थंड झाल्यानंतर आपण एक फ्रायपॅन घेतलं, त्यामध्ये थोडासा लसूण आपण सुकाच सुरुवातीला परतून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये घालणार आहोत जे आपण तेल घेतलं होतं 2 चमचे, ते तेल आपण यामध्ये घालून हा लसूण या तेलावर छान परतून घेणार आहोत. लसूण आपल्याला जास्त गोल्डन करायचा नाही, तर फक्त त्याचा कच्चेपणा निघेल इतपतच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपण जे जिरं घेतलं होतं 1 चमचा, ते जिरं घालून जिरं देखील तेलामध्ये छान परतून घेऊ. जिरं परतल्यानंतर आपण इथे गॅसची फ्लेम परत कमी करणार आणि जे आपण भाजलेले शेंगदाणे होते ज्याची आपण साल काढली ती देखील या तेलावर लसणासोबत आणि जिऱ्यासोबत छान परतून घेऊया. आणि खमंगपणा चटणीचा वाढावा म्हणून इथे आपण ही प्रोसेस मंद गॅसवर करतोय. नंतर आपण गॅस बंद करून थोडंसं कोमट असताना त्यामध्ये चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. जर तुम्हाला चटणी थोडी जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे चवीनुसार मीठही घातलेलं आहे आणि तिखटही घातलेलं आहे आणि हा तिखटाचा आणि मिठाचा त्या शेंगदाण्याला कोटिंग छान दिली. नंतर आपण एका खलबत्त्यामध्ये त्यातलं थोडंसं मिश्रण काढून घेतलं आणि पटापटा गरम असतानाच ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहोत. जर तुम्हाला खलबत्ता वापरायचा नसेल तर तुम्ही ही लगेचच मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता. आपण आता इथे ह्या 2 बॅचेसमध्ये ही चटणी व्यवस्थित कुटून घेऊ. खलबत्त्यात कुटलेल्या चटणीची चव अप्रतिम लागते, पण जर घाई असेल तर तुम्ही हे मिक्सरवर काम करू शकता. आता सध्या मशिनरीचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये अविभाज्य घटक झालेला आहे आणि बऱ्याचदा घाई असते, इन्स्टंटचा जमाना आहे, सो आपण घाई म्हणून तसंही करतो. जर वेळ असेल तर तुम्ही एकदा नक्कीच खलबत्त्यात ही चटणी करून बघा. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं टेक्स्चर या चटणीला आलेलं आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम अशी ही चटणी असते. जेवणाची जी डावी बाजू असते ताटाची, महाराष्ट्रीयन जेवणामध्ये तरी त्यामध्ये चटणी आणि कोशिंबिरीचं अनन्यसाधारण महत्त्व हे महाराष्ट्रीयन जेवणांमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ह्या तर जेवणाची रंगत वाढवतातच. या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या परीने 2 वेगवेगळ्या चटण्या दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. एक आहे हाय प्रोटीन असलेली जी आहे ती कारळाची किंवा खुरसणीची चटणी आणि दुसरी आहे मराठवाडा स्पेशल किंवा सोलापूर स्पेशल शेंगा चटणी, ज्यामध्ये खूप जास्त शेंगदाणे आहे म्हटल्यावर ती टेस्टी असणारच आहे आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकताय. पहिल्या चटणीमध्ये तुम्ही फक्त दही आणि ताक घालून ती खाऊ शकता. दुसऱ्या चटणीवर थोडंसं तेल घेऊन तीही खाऊ शकता
आणि कारळाच्या चटणीपासून भाज्या देखील आपण करू शकतो। इथे आम्ही आमच्या परीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि पुढे एक ताट एक फक्त रेफरन्स म्हणून आम्ही एक ज्वारीची भाकरी, कांदा, दही आणि दोनही प्रकारच्या चटण्या एका ताटामध्ये ठेवून सर्व केलेल्या आहेत। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा आणि आम्हाला पुढे जाण्यास मदत करा। तोपर्यंत मी मनीषा तुम्हाला सर्वांना पुन्हा भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून, बाय।